भजन मंत्र और स्तोत्रम सुनने के लिए सब्सक्राइब करें ओम भक्ति यूट्यूब चैनल। और हाँ, सबसे पहले नए वीडियो की अपडेट पाने के लिए क्लिक करें बेल आइकन को। आता सगळ्यांनी कृपया शांत राहा। दूर कुठून तरी नजर ठेवून साल विसी
ते पंख बंद कर जरा 2 मिनिटासाठी असं. सगळ्यांनी मोठ्याने म्हणायला हितगुज सारे पदकवनाता निषिदी निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शिण देऊ हृदय वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको कलुनी मनीचे हितगुज सारे पदकवनाता उत्तीर्ण नव्हे तव उपकारा जरी तनुजवा बोधुनी दाविसी इह परमेश्वर मनी कुंडला सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको कलुनी मनीचे हितगुज सारे पदकवनाता कोण कुठील मी कवण कार्यम जनि कैसारा करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू कलुनी मनीचे हितगुज सारे पदकवनाता अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी निरसुनी माया दावी
चिती नको सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू कलुनी मनीचे हित गुण सारे वद कवणा गाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरु स्वरूपिणी श्री जगदंबा महालक्ष्मी परमेश्वरी नमः ध्यायामि पुष्पांजलिं समर्पयामि धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आधी करुणी काशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची मृदंग ताळ फूळ भक्त भावार्थी गाती नाम संकीर्तने ब्रह्मानंदी नाचती धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरिती करितो दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळी हो पायंत धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची गुरु भजनाचा महिमा नकळी आगम निगमासी अनुभविते जाणतीसे गुरुपदसे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची प्रदक्षिणा करुणी देह भाव हरविला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची साई वरासुरवरा विमानंतरायाची दुर्गे स्मृता
नरहरि अवधूत दत्ता दिगंबरा नरहरि स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साईनाथा विष्णु स्वरूपा दिगंबरा अवधूतनाथा प्रेमानाथा कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा साईनाथा दिगंबरा कृपा करा साई समर्था कृपा करा साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी गजानना गजानना अवधूतानंदा गजानना गण गण गणात बोते स्वामी कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा स्वामी गजानन दिगंबरा कृपा करा तुम्ही कृपा करा स्वामी गजानन कृपा करा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण हेमा भांडित वस्त्रकर कलित सदा हेम पद्मा
तत्त्वविधौ स्मराम्यम्बिकाम्। म्हणजे जसं आपण एखाद्या मंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांचा विशेष एक महाल असतो लोकांना भेटण्यासाठी, तिथे बसल्यानंतर ते सगळं तुम्हाला जे जे काही गोष्टी असतात ते तुमच्या ऐकून ते काम पूर्ण करतात. तसं आता देवी सुखासनावर जाऊन बसलेली आहे. म्हणजे तुमची सगळी जी काय मागणी आहेत, कार्य आहेत, ती जी काय मागायची असतील तर देवीकडे आता सांगणं हरकत नाही तुम्हाला. हा
विसरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू जीवन पथ हा अवघड भारी जीवन पथ हा अवघड भारी कुठवर सांग फिरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू हे मायेच्या पंखाखाली हे मायेच्या पंखाखाली बिनबानी हे पाखरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा तुम्हीच कल्पतरू गुरुराया तू माय मिले करू सचिन करे 2-4 वेळा बऱ्यापैकी उडवलं बऱ्यापैकी पल्लवाचं राज्य सर्वात माझ्या मुख्य पल्लव लावलं त्याच्यात पल्लवाचं 2-3 वेळा घुसपत होता आणि मी आल्यानंतर दुसरा अंतर झालो होते बऱ्यापैकी
प्रकार आहे. तर हा खूप मोठा विषय होतो. पण मी फक्त 2 गोष्टीवर फक्त बोलतोय. मगाशी गुरुजींनी श्लोक म्हटला तसं मी त्यांना सांगतो की जो चंद्राचा श्लोक आहे चंद्राचा गतिशंकर तुझ्या म्हणा जरा ऐकला. तदुशङ्कतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्. ज्योतिषशास्त्र इतकं जुनं आहे की हजारो वर्षापूर्वी एक वेद ऋषीने जेव्हा लिहिलं की हजारो वर्ष त्यांनी का तेव्हा असं दुर्बीण नव्हती किंवा मोजमाप काही नव्हतं. तेव्हा त्याने असं म्हटलंय की चंद्रावरती पाणी आहे. आणि आज आपण काय म्हणतो, आज विज्ञान ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपलं भारतीय शास्त्र हे किती पुरातन आहे. हे विज्ञान आता कसं या आपल्या देशामध्ये फक्त काही या शास्त्राला राजकीय आश्रय नाही. इतर देशामध्ये ज्योतिषशास्त्र हे अमेरिकेसारख्या देशामध्ये विद्यापीठामध्ये घेतात. त्यामुळे काय हे शास्त्र जर प्रत्येक आपल्या देशामध्ये शाळेमध्ये म्हणा किंवा असं त्याच्यात सुरू केलं तर हे शास्त्र प्रत्येकाला कळेल. इतकं आपलं हे सगळं जे निर्माण झालंय सगळं विज्ञान ज्योतिषशास्त्रातच निर्माण झालं आहे. त्यानंतर दुसरा श्लोक आपला धरणी गर्भ संभूतम मंगळ हा ग्रह जो आहे तो पृथ्वीचा एक भाग आहे. म्हणजे तिथे राहण्याची जीवसृष्टी असू शकते असं संशोधन आता चाललेलं. म्हणजे हे सगळं तेव्हा आपल्या शास्त्राने लिहून ठेवलं आहे. आणि दुसरं 2 गोष्टी म्हणजे एक ज्योतिषाकडे गेले की प्रत्येक जण वापरतो मंगळ आणि शनी. कुंडलीमध्ये आपले 12 स्थानं असतात आणि 12 स्थानांमध्ये मकर आणि कुंभ या 2 राशी. तर एक शनीची जी रास आहे कुंभ त्याच्यामध्ये कर्मस्थानामध्ये मकर आणि कुंभ. मकर ही रास कर्मस्थानी. कर्म तुम्ही कसं करा, जितकं तुम्ही चांगलं कर्म कराल तितकं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. शनी ही प्रत्येक गोष्ट विलंबाने करतो. म्हणजे आपण काम नाही करत, शनिवार आहे काम झालं नाही. शनी काम करत नाही असं नाही, शनी फक्त काम करतो. पण तो योग्य मोजमाप करून तो हळूहळू येतो. काही जण असं की शनी 7:30 मध्ये 10 वाजता 7:30 मला असं 7:30 काही नसतं. तुम्ही जे काही केलं कर्म तीच तुम्हाला 7:30च्या रूपात उभी राहते. म्हणून नेहमी कर्म चांगलं करावं, भगवंताची सेवा करावी, नामस्मरण करावं. आणि मागाशी गुरुजींनी सांगितलं की ज्योतिषशास्त्राकडे तुम्हाला जायची पण गरज नसते. जर तुम्ही नेहमी नामस्मरण करत असाल तर तुम्ही नित्य सेवा करा. तुमची जी इंग्रजीला होरा म्हणतात म्हणजे आपली स्पंदनं, ही स्पंदनं समजा 10 माणसं एका वेळी उपासना करत असतील तर ती ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेने तुमची वलये शुद्ध होतात आणि एकदा वलय तुमची शुद्ध व्हायला लागली की ऑटोमॅटिक तुम्ही तुमचे जे काही पाप किंवा पूर्वजन्मीचे काही दोष असतात ते हळूहळू कमी होत जातात. आणि कर्म किंवा जे आपण म्हणतो की 5 तर 3 प्रकारची असतात. सद्गुरू आपण कमी हा स्वामीची उपासना करून मला काही त्याचं फळ मिळत नाही. तर काही दोष असतात किंवा आपले कर्म तीव्र प्रकारचे असतात. सौम्य असतात ते तुमच्या स्वामीच्या चरणी तुम्ही गेले की त्यांना लगेच त्याचं फळ मिळतं. म्हणून जी एकदम तीव्र असतात ते हळूहळू कमी होतात. म्हणून तुम्ही सद्गुरू सेवा रोज करा. आणि जे काय मी तुमचे चरणी स्वामीच्या चरणी 2 शब्द पुष्प पूर्ण करतो माझे. तर मुळात मार्कंडेय ऋषींनी देवीच्या त्यांचं पुराण जे आहे मार्कंडेय ऋषींनी निर्माण केलेलं पुराण आहे. आणि त्या पुराणामध्ये देवीची स्तुती केलेले असे काही श्लोक आहेत. ते 700 श्लोक आहेत. मार्कंडेय ऋषींनी देवीची स्तुती केलेले असे 700 श्लोक आहेत. आणि ते 700 श्लोक बाजूला काढून एक सप्तशती नावाचा पोथी तयार झाली. म्हणजे जी आज इथे काल परवापासून जो काही शतचंडीचं अनुष्ठान चालू आहे तर त्या सप्तशती 700 मंत्रांचा जप रोज या ठिकाणी होतोय. तर ह्या सप्तशती श्लोक त्या मार्कंडेय ऋषींनी देवीची स्तुती केली. ही कशाबद्दलची केली माहितीये का कोणाला? तर ह्यामध्ये सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य म्हणजे वाणी ह्यांच्या ह्या दोघांवर म्हणजे सुरथ हा वाणी होता म्हणजे व्यापार व्यवसाय त्याचा होता. आणि सुरथ नावाचा जो होता हा राजा होता. सुरथ आणि समाधी असे 2. सुरथ हा राजा आणि समाधी हा वाणी व्यापार करणारा. तर ह्या दोघांवरही देवीने कशी कृपा केली, ह्या दोघांनाही संकटातून कसं मुक्त केलं आणि त्यांच्यावर पूर्ण अनुग्रह करून त्यांना मोक्ष कसा प्राप्त करून दिला हे सगळं सांगणारं अशा प्रकारचे हे 700 श्लोक आहेत. आणि या 700 श्लोकांमध्ये
एक 5वा अध्याय आहे विशेष करून, की जे देवी स्वतः सांगते. मार्कंडेय ऋषींना ज्या ज्या गोष्टी त्या देवीकडून अनुभवायला मिळाल्या त्या गोष्टी त्या 5व्या अध्यायामध्ये मार्कंडेय ऋषींनी ठेवलेल्या आहेत. काय काय अनुभवायला मिळाल्या म्हणजे काय, तर देवीचं स्वरूप कुठे कुठे आहे लक्षात आलं ना. देवीचं स्वरूप कुठे कुठे आहे, कारण आपल्याला ज्यावेळी आपण एखादं साधनेमध्ये येतो, कुठचाही माणूस एखादा म्हणतो की मी आज राहुल काकांकडे गेलो आणि मला अनुग्रह देवांचा झाला आणि मी आजपासून जप करायला लागलो, अनेक वर्ष मी आता जप करतोय वगैरे वगैरे, असे अनेक लोक म्हणणारे आहेत, करणारे आहेत. तर आपण हे सगळं मला प्राप्त होतं हे कसं समजायचं, म्हणजे मी आता जे उपासना माझी करतोय ही उपासना योग्य मार्गाने जाते की नाही, आपण जो आपला ट्रॅक जो आहे उपासनेचा मार्गातला तो योग्य आहे की नाही, की मी चुकून कुठेतरी भरकटतोय, हे कळण्यासाठी एकच साधन आहे. काय माहितीये का, की प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आपल्याला दिसला पाहिजे. हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत निश्चितपणाने आपण समजावं की आपण खूप लांब आहोत देवापासून. कारण का माहितीये का, एखादा माणूस एखादा बैल चाललेला असेल, एखादी गाय चाललेली असेल, तर ती आडवी असेल तर तो उतरतो, तर तिला नुसतं हातवताना काय काठी घेतो आणि मारतो तिला आणि मग तिला हातवतो. हे जे घडतं ते कुठेतरी आपल्यावर पापकर्म आपल्या हातून घडतं. पण ह्याचा मुळात आधी महत्वाचा विषय काय असतो, की आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्राण्याच्या ठिकाणी भगवंत दिसत नाही. चराचर व्यापुनी हा भगवंत जो राहिलाय ना, हे सगळं स्थिरचर व्यापुनी अवघा, हे सगळं जे जे वस्तू दिसत आहेत, जसं प्रल्हादाने सांगितलंय त्या खांबात माझा परमेश्वर आहे, माझा विष्णू आहे. त्या हिरण्यकश्यपाने लाट मारली, तिथे नरसिंह भगवान अवतार झाला त्यांचा. लक्षात घ्या, निर्जीव असणारा खांब त्याच्यावर लाट मारल्यानंतर त्याच्यातून भगवंत प्रगट होतात. ही केवढी कृपा आहे सांगा त्या प्रल्हादावर भगवंतांची. आणि हीच कृपा आपल्यालाही प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे, यासाठी ह्या आणि हे कळायला हवं म्हणून या 700 श्लोकांमध्ये 5वा अध्याय हा मार्कंडेय ऋषींनी विशेष लिहिला. त्याच्यामध्ये सुरुवातच त्यांनी अशी, अनेक गोष्टी त्याच्यात भरपूर आहेत, आपण थोडे थोडे करत जाऊया नुसते. त्याच्यामध्ये सुरुवात त्यांनी केली की या देवी सर्व भूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजे काय आहे की ही जी जगदंबा आहे, ही जी लक्ष्मी आहे ती कोण आहे, विष्णूंची माया आहे. लक्षात घ्या, विष्णू मायेति शब्दिता म्हणजे ह्या जगदंबेला आपण स्मरण केल्यानंतर, तिचं पूजन अर्चन केल्यानंतर ती आपल्याला पूर्ण कृपादृष्टी करेल आणि ज्या ज्या मायेमध्ये आपण अडकत जातो त्या मायेपासून आपल्याला लांब करणार आहे ती. लक्षात घ्या, जसं श्रीकृष्णांच्या हातामध्ये माया होती, ह्याचं उदाहरण काय माहितीये का तुम्हाला, एक सोपं उदाहरण आहे. म्हणजे तुमच्या मी सांगितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येणार की खरोखर श्रीकृष्णांकडे माया होती. ह्याचं उदाहरण काय, ज्या दिवशी श्रीकृष्णांचा त्या कारागृहामध्ये जन्म झाला आणि त्या वसुदेवांनी त्याला उचलून टोपलीमध्ये घालून डोक्यावर घेतलं. लक्षात घ्या, बघा सोपं उदाहरण सांगतोय तुम्हाला. ज्या दिवशी कृष्णांचा जन्म झाला त्या कृष्णाला त्यांनी टोपलीत घातलं आणि आपल्या उचलून डोक्यावर घेतलं. तिथे काय झाल्या, बेड्या तुटल्या हातातल्या, पायातल्या साखळदंड गळून पडले, त्या कारागृहाला मारलेले लोक जे होते, कुलप होती ती सगळी पडली. हे सगळं झालं. बाहेर भगवंतांना घेऊन ते वसुदेव निघाले. तिथे यमुना नदी उभी होती. भगवंतांच्या चरणस्पर्श आपल्याला घडेल या इच्छेने आणि पूर्ण आकंठ गळ्यापर्यंत भरले. म्हणजे आता वसुदेव बुडतील अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यावेळी भगवंतांना कळलं की ही माझ्यासाठी आली आहे, म्हणून आपल्या डाव्या पायाचा अंगठा त्या यमुनेला लावतात. एका दृष्टीने यमुना ही भगवंतांची पत्नी आहे. लक्षात घ्या, तिने आपल्या पत्नीच्या दर्शनासाठी पुढे आली आहे. कुठचीही स्त्री ज्यावेळी पती आपल्या घरात बाहेरून कुठूनही येतो त्यावेळी दृष्टिक्षेपात गेली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही इथे असलेल्या स्त्रियांना एक विशेष आहे, कुठचाही आपला पती कुठूनही दमून भागून बाहेरून येतो त्यावेळी प्रत्येक स्त्रीने त्याला, तुम्ही भलेही त्याने चहा विचारू नका, पाणी विचारू नका, पण त्याच्या दृष्टिक्षेपात जाऊन उभे राहा. घरात पाऊल ठेवता ठेवता तुम्ही दिसाल म्हणजे प्रसन्न आनंद. कारण लक्ष्मी आपल्याला दिसल्यानंतर अनेक विष्णू सुद्धा प्रसन्न होतो. मग गौरा प्रसन्न होणार नाही का? हा, तर सांगायचं काय, तर ती यमुना सुद्धा उथंडून वरती आली आणि भगवंतांच्या पायाचा स्पर्श तिला झाला. त्याच्यानंतर तीही उतरली, म्हणजे माया आहे. लक्षात घ्या, तीही खाली उतरली. जाऊन वसुदेव कृष्णांना गोकुळामध्ये ठेवून आले आणि जसे भगवंतांना त्यांनी ठेवलं आणि जसे यायला निघाले तसं एक एक गोष्टी मायाने परत त्यांना
एकर म्हणजे माया धरू लागली त्याला. म्हणजे परत ते कारागृहात आले, परत त्यांना बेड्या पडल्या, कारागृहांना कुलप लागली, हे सगळं परत होतं तसं झालं. म्हणजे काय, थोडक्यात ही माया जी आहे हीच सगळ्यांनी आपल्याला नाचवते. आपल्याकडून काय हवंय, आपल्याला काय करायचंय हे आपण ठरवतो, पण ती माया आपल्याला बाजूला नेते, लक्षात घ्या. आणि ह्या मायेवर आपल्याला जर ताबा मिळवायचा असेल तर आपल्याला त्या देवीलाच शरण गेलं पाहिजे की तू या मायेच्या रूपात आहेस ना, तर तू आम्हाला सांभाळ आणि आम्हाला योग्य मार्गावर घेऊन जा. या देवी सर्वभूतेषु विष्णू मायेति शब्दिदा नमस्तस्ये 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 नमः. दुसरं आहे या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य विधीयते नमस्तस्ये नमः. चेतना आहे, देवी कशी आहे, चेतना आहे. म्हणजे तुमच्या शरीराच्या ठिकाणी जर प्राण निघून गेला तर देहाचा उपयोग आहे का सांगा मला. एखाद्या ठिकाणी इथे बल्ब काढून लावलाय, त्याला वीज कनेक्शन दिलं नाही, त्या बल्बचा उपयोग आहे का, नाही. मग आपल्या देहाच्या ठिकाणी जी चेतना आहे ही चेतना म्हणजे स्वरूप आहे. म्हणून मी तुम्हाला इथे मगाशी जे सांगितलं की या ठिकाणी जो हा उत्सव चाललाय, त्या गुरुजीने मगाशी सांगितलं असं, ज्यावेळी आपलं पुण्य उदयाला येतं, ज्यावेळी आपलं भाग्य उदयाला येतं, अनेक जन्मजन्मांतरीचे ज्यावेळी पुण्यांचा संचय आपल्याला होतो, त्याच वेळी अशा प्रकारची सेवा आपल्यातून घडते. आणि या सेवा श्रवण दर्शन करण्याची योग सुद्धा अशा लोकांनाच येतो की ज्यांचं कुठेतरी पुण्यांचा संचय होत चाललाय, पापकर्म नष्ट होत चालली, भाग्योदय होत चाललाय, सद्गुरु कृपा जवळ येते. कुठेतरी स्वामी सांगतायत की या माझ्या जवळ या, तुम्हाला अनुग्रह करण्याची वेळ आली आहे. देवी सांगते की तुमच्यावर मातृवात्सल्य प्रदान करण्याची वेळ आली आहे, तुम्ही प्रत्येकाने माझ्या जवळ या. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला महत्वाचं काय, चेतना महत्वाची आहे, लक्षात घ्या. आपल्याला सद्गुरूंपर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्या शरीराच्या ठिकाणी चेतना राहिली पाहिजे. आणि ही चेतना जर राहायला हवी तर त्या देवीला आपल्याला शरण गेलं पाहिजे की चेतने ते येते, म्हणजे त्या चेतना रूपाने तू सदैव माझ्या शरीराच्या ठिकाणी राहा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नुसती चेतना असून उपयोग नाही, त्याला बुद्धी पण हवी. म्हणजे आपण कर्म कशी करावी, आपण सद्गुरु सेवा कशी करावी, विद्याग्रहण कसं करावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला बुद्धी हवी. म्हणून ही बुद्धी स्वरूपातली देवी आहे, त्या देवीला प्रार्थना करायची. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, म्हणून ते बुद्धी मागायची. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. आपल्याला झोपही तेवढीच महत्वाची आहे. निद्रा म्हणजे झोप. अनेक गोष्टी अशा आहेत की आपण त्रस्त झालेलो असतो, कोणाला कर्जबाजारी असतो, कोणाला शाळेचं टेन्शन असतं, कोणाला आता नवीन मुलांना परीक्षेचं टेन्शन असतं, त्याच्यात त्यांना झोप लागत नाही. मग सोपा उपाय, आपण जगदंबेचं स्मरण करायचं, रात्री झोपताना तिला हात मारायची. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ये. म्हणजे ती झोपेच्या रूपाने आपल्या ठिकाणी अवतीर्ण होणार, आपल्याला जेवढी झोप हवी तेवढी पूर्णत्व करून देणार आणि त्या योगे आपल्या दुसऱ्या दिवसाचा पूर्ण दिवस चांगला जाणार. एखाद्या माणसाचा झोप जर पूर्ण झाली नाही तर त्याला आनंद उत्साह राहत नाही, दिवसभर मरगळलेला असल्यासारखं आपण राहतो. मग ह्यासाठी त्या देवीला प्रार्थना करायची की निद्रा रूपेणे माझ्या ठिकाणी राहा आणि चांगली झोप देऊन मला चांगला उत्साही आनंदी अशा प्रकारचा ठेव. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. हे सगळ्यात महत्वाचं. आपल्यावर ह्या आपल्या इथपर्यंत थांबायचे. आता पुढचे अनेक श्लोक आहेत, हे सगळे श्लोक न बघता इथपर्यंतच येऊन थांबायचंय का, तर ही छाया आहे, लक्षात घ्या. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. आणि या जगदंबेची जर छाया आपल्याला प्राप्त झाली, आता ज्यावेळी आपण राजस्थानमध्ये जर जाल तुम्ही तर वाळवंट आहे, तिथे लोक उन्हाळ्याच्या दिवसात सावळी शोधत असतात, कुठे सावळी दिसेल, कुठे झाड दिसेल. आणि आज या ठिकाणी आपण ते संसार रूपी वाळवंटातच पडलेलो आहोत. हे जे सगळं आहे ना, हे माया मोहांनी युक्त झालेलं, कामविकारांनी षट स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा.
जन्म आहे स्वामी कृपेचा हा जन्म आहे स्वामी कृपेचा हा जन्म आहे स्वामी कृपेचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा 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 हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हा जन्म आहे दत्त प्रभूंचा हा जन्म आहे दत्त प्रभूंचा हा जन्म आहे दत्त प्रभूंचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ
हा जन्म आहे स्वामी कृपेचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरी स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरी स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरी स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ श्री गुरुदत्तराजमूर्ती ओवाळो प्रेम हृदयी ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुशंकराया आज जगाचा जहाला बाळा त्रिदृशीचा घरी वेश ससेयेचा मस्तकी मुठ शोभेचा कंठी रुद्राक्ष धरी हातामध्ये आयुध धरी ते भक्तांचे केशरी त्यास करून नमन दशम होयरी दमन दमन ससे वररी ओवाळो प्रेम हृदयी श्री गुरुदत्तराजमूर्ती ओवाळो प्रेम हृदयी गायी जाची प्रीती बघुंगर छायेची संगमाची भक्ती दश भगवस शिष्याची मालदामिया योगाची हे हृदय ससे जमुदीची
स्वामी सुखानंदा नरहरि अवधूत दत्ता दिगंबरा नरहरि स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साईनाथा विष्णु स्वरूपा दिगंबरा अवधूतनाथा प्रेमनाथा कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा साईनाथा दिगंबरा कृपा करा साई समर्था कृपा करा साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी
गजानना गजानना अवधूतानंदा गजानना गण गण गणात बोलते स्वामी कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा स्वामी गजानन दिगंबरा कृपा करा तुम्ही कृपा करा स्वामी गजानन कृपा करा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई मी तू गेल्या विना अनुभव नाही देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई मी तू गेल्या विना अनुभव नाही दास तुकड्या म्हणे ऐकाही ग्वाही देव शान भेटायचा नाही रे
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गाजरी गाजरी आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई ठेव हात डोईवरी शिणली रे काया तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया जन्म स्वामीराया पुन्हा तेच येणे जाणे तीच वहिवाट पुन्हा तेच येणे जाणे तीच वहिवाट चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट चिते आधी चिंता जाळी लागल कळाया तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया जन्म स्वामीराया आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद